मुलांनो, आज आपण रस्टिंग ऑफ आयर्न धिस इज टॉपिक फ्रॉम स्टँडर्ड 10th केमिकल रिॲक्शन्स सायन्स फर्स्ट थर्ड लेसन केमिकल रिॲक्शन. There is one question in your textbook and that is fifth question. Observe the following picture and write down the chemical reactions with explanation. इथं तुम्हाला एक आयर्न पीस दाखवलेला आहे आणि दिस इज अ वॉटर ड्रॉप आणि ह्याच्यामध्ये आयर्नचं रस्टिंग होणार आहे आणि ते रस्टिंग कसं कॉज होणार आहे हा आहे फॉर्म्युला Fe2O3.H2O. दिस इज फॉर्म्युला ऑफ रस्ट. रस्ट इज अ रेडिश ब्राऊन कलर्ड solid surface which is formed on the solid substance which is formed on iron surface. Now we will see how this reactions takes place. आता ही जो आहे दिस इज ॲन आयर्न पीस. व्हॉट इज दिस? दिस इज ॲन आयर्न पीस आणि याच्यामध्ये काय होणार आहे, when this iron comes in contact with water or oxygen, hydrogen from atmosphere, air, मॉइश्चरमध्ये असणारं वॉटर ड्रॉप त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं तर काय काय रिॲक्शन्स होणार आहेत ते आपण बघणार आहोत. नाव ड्युरिंग रस्टिंग ऑफ आयर्न इज अ इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. रस्ट जो फॉर्म होतो तो काय आहे, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. In this, several reactions takes place and rust is formed. Now, the surface of iron. On the surface of iron, the regions of anode, different regions are formed, and these regions are different regions on the surface of iron becomes anode and cathode. आता त्या सरफेसवरती काही ठिकाणी ॲनोड रिजन फॉर्म होतो, काही ठिकाणी कॅथोड रिजन फॉर्म होतो. आता जिथं ॲनोड फॉर्म झालेला आहे तिथं काय होणार आहे, तर तिथला Fe जो आहे आयर्नचा Fe जो आहे त्याचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. Fe ऑक्सिडाइज्ड होणार आहे आणि त्याचं ऑक्सिडेशन होऊन Fe2+ हा आयन फॉर्म होणार आहे आणि 2 इलेक्ट्रॉन्स आर गिवन. आता हे जे 2 इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत ते पुन्हा आपल्याला पुढं रिॲक्शन्समध्ये कसे भाग घेतात ते बघायचं आहे. म्हणजे ॲनोडपाशी काय होणार आहे, Feचं ऑक्सिडेशन होऊन Fe2+ हा आयर्न फॉर्म होणार आहे. आता जो वॉटर ड्रॉपलेट आहे त्या वॉटरचं ऑटो आयोनायझेशनसुद्धा होऊन H+ आणि OH- आयन्स फॉर्म होणार आहे. वॉटरचं आयोनायझेशन ऑटो आयोनायझेशन होऊन H+ अँड OH- आयन्स फॉर्म होणार. त्याचबरोबर वॉटरमध्ये ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड गॅस डिझॉल्व्ह होईल, ऑक्सिजन गॅससुद्धा काय होणार आहे, डिझॉल्व्ड होणार आहे. म्हणजे या वॉटरमध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजनसुद्धा प्रेझेंट आहे. आता याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला हा ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन त्याच्यानंतर H+ आयन आणखीन Feनं म्हणजे Fe2+ फॉर्म होताना जे 2 इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत ते इलेक्ट्रॉन्स म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करण्याचं काम कोण करणार आहे, ऑक्सिजन करणार आहे. आणि नंतर त्यांच्यावरून काय रिॲक्शन फॉर्म होणार आहे बघा, ऑक्सिजन त्याच्यानंतर हायड्रोजन आणखीन इलेक्ट्रॉन हे कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे. आता इथं Fe2O3 हा जो फॉर्म झालेला आहे हा मायग्रेट होणार आहे. म्हणजे मायग्रेशन होत असताना तो वॉटरबरोबर रिॲक्ट होणार आहे आणि वॉटरबरोबर रिॲक्ट झाल्यावरती त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन होणार आहे. फर्दर इट गेट ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म Fe3+. याचं Fe2+चं ऑक्सिडेशन होऊन पुन्हा काय फॉर्म होणार आहे, Fe3+ हा आयन फॉर्म होणार आहे. आणि मग Fe3+ हा आयन वॉटरबरोबर रिॲक्ट होऊन एक हायड्रेटेड ऑक्साईड फॉर्म करणार आहे आयर्नचं आणि दॅट इज कॉल्ड ॲज आयर्न ऑक्साईड आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, रस्ट. आता ह्या रिॲक्शन्स कशा कशा होतात ते तुम्ही खाली बघा. आता पहिल्यांदा म्हणजे हा Fe2+ आहे त्याचं पुन्हा काय होणार आहे, ज्या वेळेस तो मायग्रेट होणार आहे तो वॉटरबरोबर रिॲक्ट होणार आहे
त्या मायग्रेशन होत असताना तो वॉटरबरोबर रिॲक्ट होऊन त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे आणि ऑक्सिडेशन झाल्यावरती काय मिळणार आहे तर Fe3+ हा आयन फॉर्म होणार आहे आणि हा Fe3+ आयन वॉटरबरोबर रिॲक्ट होऊन रेडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साईड आयर्नचं फॉर्म होणार आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे रस्ट असं म्हटलेलं आहे. बघा ह्या रिॲक्शन्स आता इथं दिलेलं आहे तुम्हाला गिवन पिक्चर शोज रस्टिंग ऑफ आयर्न. रस्टिंग ऑफ आयर्न इज अ इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. व्हेन आयर्न सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अ रेडिश कलर्ड सॉलिड लेअर कलेक्ट्स ऑन द मेटॅलिक सरफेस. आता हा जो रेडिश कलर्ड सॉलिड लेअर फॉर्म होतो तो त्या मेटलला स्टिक होऊन राहत नाही, तर तो हा इचिंग होऊन त्याचं इचिंग होऊन तो त्या मेटलपासून सुटून पडणार आहे किंवा निघून जाणार आहे. आणि म्हणून मेटलची जी काही जाडी आहे, जी काही थिकनेस आहे ती काय होणार आहे कोरोजननं कमी होत जाणार आहे. म्हणून मग त्याच्यानंतर दिस इज रस्ट आणि त्याचं फॉर्म्युला काय आहे केमिकल फॉर्म्युला Fe2O3.X मॉलिक्युल्स ऑफ H2O. आता रस्टिंग होत असताना जी काही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आयर्न सरफेसवरती डिफरंट रिजन्स फॉर्म होतात. काही रिजन्स हा ॲनोड असणार आहे तर काही कॅथोड असणार आहे. मग ॲनोड रिजनपाशी काय होणार आहे तर ॲनोड रिजनपाशी आयर्नचं पहिल्यांदा ऑक्सिडेशन होणार आहे. Fe ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म Fe2+ आयन ह्याचं ऑक्सिडेशन होणार आहे. म्हणजेच इथं इलेक्ट्रॉन्स लूज होणार आहेत. लूजिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इज टर्म्ड ॲज ऑक्सिडेशन. म्हणून ही रिॲक्शन आहे ॲनोड Feचं ऑक्सिडेशन होणारी रिॲक्शन. Fe गिव्स Fe2+ आयन अँड 2 इलेक्ट्रॉन्स आर गिवन. जर 2 इलेक्ट्रॉन्स Feचे 2 ॲटम्स Fe असेल तर इथं 2 आयन्स कशाचे असणार आहेत Fe2+ आणि इथं इलेक्ट्रॉन्स किती येणार आहेत 4 इलेक्ट्रॉन्स होणार आहेत. म्हणजे जर समजा 2 Fe ॲटम्स, मग आता हे वॉटर जे आहे वॉटर ड्रॉपमध्ये प्रेझेंट असलेलं वॉटर, हे वॉटर काय होणार आहे ऑटो आयोनाइज्ड होणार आहे आणि त्याच्यापासून H+ अँड OH- आयन्स फॉर्म होणार आहेत. आता वॉटरमध्ये डिझॉल्ड ऑक्सिजनसुद्धा आहे. दिस ऑक्सिजन अँड हायड्रोजन कॉजेस रस्टिंग ऑफ आयर्न. त्याच्यामध्ये असलेलं ऑक्सिजन आहे, वॉटरमध्ये हायड्रोजन पण आहे आणि त्याच्यामुळं रस्टिंग कॉज होणार आहे. आता त्याच्यानंतर जर 2 ॲटम्स Feचे यांचं ऑक्सिडेशन झालं तर त्यांच्यापासून किती इलेक्ट्रॉन्स मिळणार आहेत 4 इलेक्ट्रॉन्स मिळणार आहेत. अँड दीज 4 इलेक्ट्रॉन्स दे आर अट्रॅक्टेड बाय ऑक्सिजन. जे वॉटरमध्ये डिझॉल्ड असलेला ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन O2 या 4 इलेक्ट्रॉन्सला काय करणार आहे अट्रॅक्ट करणार आहे आणि मग ही केमिकल रिॲक्शन्स खाली तयार होणार आहे. दस O2 + 4H+ आयन्स + 4 इलेक्ट्रॉन्स गिव्ज 2 वॉटर मॉलिक्युल्स. त्याचे किती मॉलिक्युल्स वॉटर फॉर्म होणार आहे 2 वॉटर मॉलिक्युल फॉर्म होणार आहेत. आता ॲनोडपाशी तयार झालेला जो Fe2+ आयन आहे तो मायग्रेट होत असताना जात असताना वॉटरबरोबर रिॲक्ट होणार आहे आणि वॉटरबरोबर रिॲक्ट होऊन त्याचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन काय तयार होणार आहे Fe3+ हा आयर्न फॉर्म होणार आहे आणि हा Fe3+ आयर्न काय होणार आहे नंतर Fe3+ आयर्न रिॲक्ट्स विथ वॉटरबरोबर रिॲक्ट होणार आहे आणि त्याच्यापासून एक रेडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साईड इज फॉर्म्ड आणि या रेडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साईडलाच काय म्हटलेलं आहे रस्ट आणि त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे Fe2O3.H2O. आणि दिस इज द लास्ट रिॲक्शन. बघा काय आहे Fe3+ + वॉटर गिव्ज आयर्न ऑक्साईड, ह्याला काय म्हटलेलं आहे फेरिक ऑक्साईड Fe2O3.H2O आणि हाच काय आहे रस्ट + 6H+. आता ही बॅलन्स केली तर H+ला काय येणार आहे 6 हा कोइफिशियंट येईल. वॉटरला किती कोइफिशियंट येणार आहे 4 आणि
3+ आयनला कोइफिशियंट किती येणार आहे 2. ही झाली बॅलन्स्ड रिॲक्शन. म्हणजे रस्टिंग ऑफ आयर्न होत असताना मेन 3 रिॲक्शन्स इम्पॉर्टंट. पहिली आहे ऑक्सिडेशन ऑफ आयर्न टू फॉर्म फेरस आयर्न. या फेरस आयर्नपासून परत फेरिक आयर्न फॉर्म होतो वॉटरबरोबर रिॲक्ट झाल्यावरती, आणि फेरिक आयर्न जो आहे त्या फेरिक आयर्न आणि वॉटर यांचं रिॲक्शन होऊन फेरिक ऑक्साईड म्हणजेच रस्ट हा फॉर्म होणार आहे. आता याच्यात तुम्हाला ही झाली ॲनोडच्या पशी असलेली रिॲक्शन. नंतर कॅथोडपशी रिॲक्शन जी होणार आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन, हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन यांचं रिॲक्शन होऊन वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे. आणि हे रिॲक्शन्स किंवा हे एक्सप्लेनेशन तुम्ही लक्षात घ्या. आणखीन तुमचा जो क्वेश्चन आहे पेज 45वरती दिलेला तो पूर्ण करा. आता म्हणजे मला हे एक्सप्लेन केलेलं आहे ते तुमच्या वहीमध्ये लिहा.